नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने स्टेप अप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आपण काल जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे 2026चा जो पेपर होता, या पेपरचं जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट या प्रश्नाचं विश्लेषण आपण पाहतोय। चला तर मग विश्लेषणाला सुरुवात करूयात। आपल्याकडे जॉग्राफी कालच्या पेपरचा सेट डी होता। सेट डी मध्ये जॉग्राफीचे जवळपास 15 प्रश्न आणि एन्व्हायरमेंटचे 5 अशा जवळपास 20 प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहणार आहे। विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 16 पासून जॉग्राफीची सुरुवात होते। सो बघा आता 16 नंबर क्वेश्चन काय सांगतो। कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? बघा आता कालांतर संस्कार म्हणजे काय? आता कालांतर संस्कार हा वर्ड मराठी आहे, थोडा टफ आहे, त्यापेक्षा टाइम लॅप्स अनालिसिस। टाइम लॅप्स अनालिसिस म्हणजे काय? एक्स्ट्राचा टाइम, कमी असणारा टाइम हा कव्हर करून घेणे, याला टाइम लॅप्स अनालिसिस असं म्हणतात। बर, कशासाठी वापरली जाते? तर याच्यामध्ये लीप इयर तुम्हाला माहिती पाहिजे। लीप इयर क्लासमध्ये मी हे शिकवलेलं पण असतं। लीप इयर हे कशासाठी? लीप इयर कशासाठी असतं का? बघा, पृथ्वीचा परिभ्रमण काळ, पृथ्वीचा परिभ्रमण काळ, परिभ्रमण म्हणजे रिव्हॉल्युशन टाइम, रिव्हॉल्युशन टाइम हा किती आहे? 365 दिवस। 365 दिवस म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस। पण एक्झॅक्टली 365 दिवस नाही, 365 दिवस 6 तास एवढा काळ लागतो। ऍक्च्युअल 6 तास एक्स्ट्रा लागतात, पण आपलं जे वर्ष असतं ना ते 365 दिवसाचंच असतं, पण पृथ्वीचा परिभ्रमण काळ 365 दिवस 6 तास आहे। 6 तास एक्स्ट्रा लागतात, म्हणजे 6 तास एक्स्ट्रा, या वर्षीचे 6 तास एक्स्ट्रा, पुढच्या वर्षीचे 6 तास एक्स्ट्रा, त्याच्या पुढच्या वर्षीचे 6 तास एक्स्ट्रा, ऑटोमॅटिक 3 वर्षानंतर चौथ्या वर्षीचे जे 6 तास एक्स्ट्रा असतात का, असे जवळपास किती तास होतात? 24 तास होतात। हे 24 तास भरले ना चौथ्या वर्षी, दर चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी महिना हा 28च्या ऐवजी 29 दिवसाचा केला जातो, कारण हे 6 तास असे 24 तास बरोबर एक दिवस वाढतो। 24 तास म्हणजे किती दिवस वाढला? एक दिवस। हा फेब्रुवारी मध्ये वाढवला जातो, म्हणून फेब्रुवारी 28च्या ऐवजी 29 त्या वर्षाला, ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी 29 असतो त्या वर्षाला आपण लीप इयर म्हणतात। हे कशासाठी केलं जातं? टाइम लॅप्स करण्यासाठी केलेलं आहे। फेब्रुवारी 29 का केलेला आहे? टाइम लॅप्स म्हणजे एक्स्ट्राचा जो टाइम आहे 6 तास हा मध्ये कव्हर करण्यासाठी हा फेब्रुवारी 29 केलेला आहे। सो हे याचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर दुसरं बघा, आता हे तर क्लासमध्ये शिकवलेलं आहे। बर, दुसरं क्लासमध्ये आणखी अधिक मास हा पण भाग शिकवलेला होता। अधिक मास म्हणजे कशाचा असतो? तर हे बघा, चंद्रवर्ष, चंद्रवर्ष हे किती दिवसाचं असतं? चंद्रवर्ष हे 354 दिवसाचं असतं। चंद्रवर्ष हे 354 दिवसाचं वर्ष आहे। चंद्राचं परिभ्रमण काळ म्हणजे चंद्राचं जे वर्ष असतं हे 354 दिवसाचं असतं, आणि पृथ्वीचं वर्ष, पृथ्वी वर्ष हे किती दिवसाचं आहे? पृथ्वी वर्ष हे 365 दिवसाचं आहे। आता इथं प्रॉब्लेम आला, इथं किती दिवसाचा एक्स्ट्राचा प्रॉब्लेम आला? तुम्ही जर दोघांमध्ये गॅप पाहिला असेल तर दोघांमध्ये जवळपास कितीचा गॅप आहे? दोघांमध्ये 11 दिवसाचा फरक आहे, कारण चंद्रवर्ष 354 दिवसाचं, हे 354 दिवसाचं आहे आणि हे 365 दिवसाचं आहे। दोघांमध्ये 11 दिवसाचा फरक आहे। मग आता या वर्षीचे 11 दिवस ओके चंद्रवर्षाचे, त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचे 11 दिवस, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षीचे 11 दिवस, 11 दिवस 11 दिवस 11 दिवस असं टोटल 33 दिवस 3 वर्षानंतर। ऍक्च्युअल 33 म्हणजे ते 31 दिवस, म्हणून 3 वर्षानंतर एक महिना हा अधिक मासाचा येतो चंद्रवर्षामध्ये। चंद्रवर्षामध्ये एक महिना अधिक मासाचा दर 3 वर्षानंतर येतो, कारण 11 दिवस 11 दिवस 11 दिवसाचा गॅप भरून काढण्यासाठी। हे पण बॅच मध्ये शिकवलेलं। पण आता बघा, खालचे जे बॅच मध्ये हे 2 भाग तर शिकवलेले होते, बॅच मध्ये हे 2 भाग तर शिकवलेले आहेत, फक्त हा भाग तिथीवृद्धी लोप आणि क्षय मास हा भाग शिकवलेला नव्हता। जसं हे वर्षाचं असतं तसं क्षय मास हे अधिक मासाचं, क्षय मास हे दिवसाचं, तिथी लोप वृद्धी हे चारही घटक हे काल संस्कारामध्ये वापरलेले आहेत। पण याच्यामध्ये क्लासमध्ये घेतलेले घटक प्रामाणिकपणे मी सांगतो हे 2च असतात। हे खालचे 2 हे आयोगाने एक्स्ट्राचे विचारलेले आहेत, हे 2 नाही आहेत। पण मग याचं उत्तर जर खरं विचाराल तर उत्तर चारही घटक आहे। सो ABCD हे चारही हे काल संस्कारामध्ये वापरले जाणारे घटक आहेत। चला त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 17 दुसरा क्वेश्चन आहे। हा चालू घडामोडी संदर्भात विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न काय विचारलाय बघा, आता प्रश्न असा आहे, प्रश्न असा आहे,
9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा, लमाण आणि लमाण तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यास किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे, किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे असं विचारलेलं आहे. बंजारा, लमाण आणि लमाण तांडा यांना ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे. ऍक्च्युअल अगोदर ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी 1000 लोकसंख्या आवश्यक होती. 1000 लोकसंख्या आवश्यक होती, पण ती अट शिथिल करून आता ती अट किती करण्यात आली, 700 लोकसंख्येची अट करण्यात आलेली आहे. बंजारा, लमाण आणि लमाण तांडा यांच्यासाठीचा तो शासन जी आर होता, याच निर्णयानुसार ही अट 1000 वरून 700 लोकसंख्या आवश्यक ही 700 करण्यात आलेली आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आता बघा, हा पण भाग ज्योग्राफीमध्ये क्लासमध्ये मी काही घेतलेला नव्हता. पहिला एक प्रश्न होता की जो क्लासमध्ये झालेला आहे, दुसरा हा क्वेश्चन आहे की जो क्लासमध्ये झालेला नाहीये, पण हा प्रश्न आयोगाने ज्योग्राफीमध्ये विचारलाय, करंट रिलेटेड विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा तिसरा क्वेश्चन बघा, आता परत हा क्वेश्चन ज्योग्राफीचा क्लासमध्ये झालेला क्वेश्चन आहे. बघा याचं पहिलं स्टेटमेंट आहे, काय विचारले बघा, खालील विधाने विचारात घ्या. अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत असं म्हटलंय. अरवली तरुण वली पर्वत आहे का? बघा, अरवली हा निर्मितीनुसार वली आहे. निर्मितीनुसार वली म्हणजे फोल्ड. अरवली हा त्याच्या फॉर्मेशन नुसार फोल्ड माउंटन आहे. बर, त्याच्यानंतर आता सध्या अरवली हा काळानुसार हा सध्या कसा पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत पण म्हटला जातो. आता हा अवशिष्ट पर्वत सुद्धा आहे, फोल्ड माउंटन पण आहे, अवशिष्ट. निर्मितीनुसार तो वली पर्वत आहे आणि आता सध्या त्याचे अवशेष शिल्लक आहेत म्हणून अवशिष्ट पर्वत सुद्धा आहे. हे क्लासमध्ये हे दोन्ही शिकवलेलं आहे. पण हा तरुण आहे का, नाहीये, हा कसा आहे हेच पण शिकवलेलं आहे. हा प्राचीन किंवा त्याला कधी कधी शब्द वापरतात अर्वाचीन. हा अर्वाचीन काळातला किंवा प्राचीन काळातला पर्वत आहे. सो प्राचीन अर्वाचीन म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट हे तरुण नाहीये, तर तो प्राचीन अर्वाचीन म्हणजे जुना पर्वत आहे, ओल्ड माउंटेन आहे. सो हे चुकीचं आहे. सो पहिलं चुकीचं झालं. बघा दुसरं, अरवली पर्वतात संगमरवराच्या खाणी आपण पाहिलं होतं. राजस्थानमधील मकराणा या भागामध्ये संगमरवराच्या, त्याच्यानंतर त्याच्यात जस्ताच्या खाणी आहेत, त्याच्यामध्ये तांब्याची खेत्रीची खाण. तांबे उत्पादक राज्य राजस्थानमधील खेत्री हे तांबे उत्पादनासाठी प्रसिद्ध एरिया हा अरवलीच्या भागातच येतो, तो राजस्थानमध्ये येतो. मग खनिजांसाठी समृद्ध, हे दुसरं वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर या पर्वताने शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिला आहे. आता हे वाक्य कशावरून डिपेंड आहे बा, अरवली हा जुना प्राचीन पर्वत आहे, मग त्याचा वापर त्याच्यात संगमरवर सापडतं. जर संगमरवर सापडत असेल तर अगोदरचं बांधकाम हे कशाच्या बेसवर केलं जायचं, ताजमहालचं बांधकाम कशावर केलंय, संगमरवरावर केलेलं आहे. संगमरवर त्याच्यात वापरलेला आहे, म्हणजे शतकानुशतके खाणकाम आणि बांधकामासाठी जस्त तांबे इथून उत्पादित काढलं जातं. त्याच्यानंतर बांधकामासाठी संगमरवराचा वापर केला जातो. सो याच्यावरून हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर टायगर रिझर्व पण आहे, पण हे किल्ले पण आहेत. टायगर रिझर्व पण आहे, किल्ले पण आहे. हे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. हे टायगर रिझर्व पण आहे, किल्ले पण आहे. सो डी हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. बी सी डी हे तिन्ही ऑप्शन खालचे बरोबर आहे. बी सी डी पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. रणथंबोर टायगर रिझर्व, चित्तोडगड किल्ला आहे, कुंभलगड. आता याच्यातलं बघा, चित्तोडगड रणथंबोर हा भाग शिकवलेला आहे, पण कुंभलगड हा भाग नाहीये. सो तो भाग सोडा. त्याच्यानंतर हा भाग काही स्पष्टपणे मी सांगितला नव्हता, पण हे भाग झालेला आहे. त्याच्यानंतर हा भाग झालेला आहे. याच्यावरून हा प्रश्न हा आपल्या टीचिंग मधला आहे, त्याच्यामधून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर हा तर एकदम बेसिक क्वेश्चन आहे, क्लासमध्ये झालेला आहे, नोट्स मध्ये क्लिअर सगळीकडे आहे, स्पष्टपणे स्टेट बोर्ड मध्ये आहे, सगळीकडे आहे. हा काही विशेष प्रश्न नाहीये, हा सर्वांचा बरोबर येणारा प्रश्न आहे. ओके, सर्वांचा बरोबर येणार काय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम. खालून वर जाताना तुम्हाला चढता क्रम सांगायचा आहे. चढता क्रम सांगत असताना आता बघा, जमिनीपासून तुम्ही वर चाललात, जमिनीपासून वर समजा इथं जमीन आहे, आपण अशीच डायग्राम करतो. जमीन आहे, जमिनीपासून वर जमीन आहे म्हणजे इथं 0 किलोमीटर उंची आहे. सो पहिला थर, हा पहिला थर कोणता आहे, ट्रोपोस्फियर. हे ट्रोपोस्फियर, मराठीत तपांबर. हा पहिला थर तपांबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या वरती थर हा स्थितांबर आहे, त्याच्या वरती थर हा मध्यांबर आहे, मध्यांबर. त्याच्या वरती तपांबर, मध्यांबर आणि
लास्ट वन हा थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअरला मराठीत ऍक्च्युअल मध्ये दलांबर असं म्हटलं जातं. मग आता याच्या हे तर थर झाले, पण या प्रत्येक थराच्या मध्ये परत इथं 2 किलोमीटर जाडीचा एक लेअर असतो, त्याला स्तब्धी म्हणतात. मग पहिली जी स्तब्धी आहे ना ती तपस्तब्धी. तपस्तब्धी. दुसरी जी स्तब्धी आहे त्याला म्हणतात स्थित स्तब्धी, त्याला म्हणतात मध्यस्तब्धी. मग आता तुम्हाला याच्यावरून सहज सहज उत्तर येईल. सर्वात पहिलं कोण पाहिजे? तपांबर पाहिजे. सर्वात पहिलं तपांबर सी पाहिजे. सो बघा, सर्वात पहिलं ट्रोपोस्फियर तपांबर सी पाहिजे. मग सी याच्यात नाहीये, सी याच्यात नाहीये, याच्यात नाहीये, सी याच्यात आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर आहे. आणि जिओग्राफीचा हा एकदम सिंपल सहज क्वेश्चन आहे. बघा, याच्या अगोदरचा अरवलीचा एकदम सिंपल क्वेश्चन होता. अरवली हे पहिलं, अरवली जुना पर्वत आहे हे माहिती असलं की हे कॅन्सल होत होतं तिथं, मग तिथं ते आलं. इथं फक्त सी जर तुम्हाला येत असलं तर सगळं ऍक्च्युअल मध्ये याचं तर सर्वांनाच उत्तर हा आलेलं आहे सी. जर एक आलं असलं तर बरोबर तुमचं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. सो बाकी ते त्या स्वरूपात विश्लेषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर परत एकदा आता हे बघा, प्रत्येक जिल्हा वाईज वनक्षेत्र हे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार 2024 मध्ये विचारले. आता क्लासमध्ये शिकवत असताना मी काय जिल्हा वाईज वनक्षेत्र सांगितलेलं नाहीये, प्रत्येक जिल्ह्यात किती टक्के वन आहेत हे शिकवलेलं नाही, पण मी सांगितलंय की सर्वाधिक वने असणारा जिल्हा, त्याच्यानुसार दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा या स्वरूपात. याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे. क्लासमध्ये हा प्रश्न इनडायरेक्टली झालेला आहे, त्याच्यावरून हा प्रश्न सर्वांचा आपण बरोबर आलेला असेल. बघा, एका साईडला महाराष्ट्रातील वन परिमंडळ आहे आणि दुसऱ्या साईडला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024 नुसार वनांची टक्केवारी. मग सर्वात जास्त वने असणारा गडचिरोली. सो पहिला आहे ना, मग गडचिरोली इथं सर्वात जास्त मध्ये बघा ए ला 2 जोडलं पाहिजे. सो याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचाल का तुम्ही? ए ला 2 बघा, इथं ए ला 2 आहे, समजा हे एक आहे, त्याच्यानंतर इथं नाहीये, हे नाही, इथं नाहीये, हे नाही, इथं नाहीये, हे नाही, बस एकावरून तुम्ही उत्तराला जोडला. एक येणं अपेक्षित आहे, तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचलात तुम्ही. दुसरं नागपूर 2 नंबरचं पाहिजे याच्यात, म्हणजे नागपूर दुसऱ्या क्रमांकाचा वनक्षेत्राचा भाग आहे. सो इथं 2 आलं नागपूर. आता याच्यानुसार दुसऱ्या क्रमांकाचं आहे, तसं सर्वात जास्त वने याचा आपण गऱ्याचा आटा या स्वरूपात याची ट्रिक लावतो. गऱ्याचा आटा ही याची ट्रिक आहे, सर्वाधिक वने असणारे जिल्हे. पण इथं हे बाकीचे गऱ्याचा आटा हे दिले नाहीत क्रमाने, हे कुठलेही जिल्हे दिलेत असे. पण या क्रमानुसार गडचिरोली 1 नंबर, नागपूर 2 नंबर. बघा, नागपूर 2 नंबर, बी च 1 पाहिजे, बी च 1 आले का. त्याच्यानंतर सी धुळे हे 4 नंबर पाहिजे. सो सी च हे 4 नंबर. बघा, सी च 4 नंबर आहे आणि डी चा अर्थातच काय पाहिजे 3 नंबर. सो पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. हा सिंपल क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला येणं अपेक्षित आहे, हा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता राज्य खनिज धोरण. बघा, आता राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे हा पहिलं स्टेटमेंट हे काही शिकवलेलं नाहीये. पहिलं स्टेटमेंट जे आहे 1900 हे धोरण हे सांगितलेलं नव्हतं. ओके, पण तरीही तुम्ही एक जनरल लॉजिक म्हणून काय, राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे हे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुले करण्यात आलेले आहे. हे विधान बरोबर आहे, हे क्लासमध्ये शिकवलं नाही, पण त्याच्या खालचं बी आणि सी हे दोन्ही स्टेटमेंट खाली क्लासमध्ये झालेले आहेत. बघा, आता कोणतं, नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे. सो नागपूर नंतर सर्वात जास्त खनिजे महाराष्ट्रात कोणत्या विभागात सापडतात? कोकण विभागात, म्हणून हे बी बरोबर आलं. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये केलेली आहे. सो खाण महामंडळ आणि स्थापना याचा एक चार्टच काढला होता आपण की MIDC हे रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे आहेत, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे महामंडळ आहेत, त्याची स्थापना. मग तसं खाण महामंडळाची स्थापना कधीच्या 1973 मध्ये केली. सो सी पण बरोबर आलं. बी आणि सी हे ऑलरेडी क्लासमध्ये सांगितलेले. ए बरोबर घेतलं तर तुमचे तिन्ही विधान बरोबर आले. ABC बरोबर, एबीसी बरोबर. इथं तुमचं एबीसी तिन्ही उत्तर बरोबर यायला पाहिजे. याचंही उत्तर आता ABC झालेलं आहे, यावरून आपण शिकवलेला क्वेश्चन त्या संदर्भात पडलेला आहे. चला, त्याच्यानंतर आता परत इथं आयोगाने बघा इथं काय क्वेश्चन विचारलेलं आहे. इथं काय क्वेश्चन विचारलेलं आहे, खालील पैकी योग्य विधाने कोणती आहेत. तुम्हाला काय विचारलंय, योग्य विधान ऑब्लिक विधाने कोणती. मग पहिलं इथं सूर्यमालेतील प्रजापती नाव हे काही मी सांगितलेलं नव्हतं, पण प्रजापती हे इंग्लिश मध्ये जर पाहिलं असेल तर देर आर 61 सॅटेलाइट्स ऑफ युरेनस हे नाव सांगितलेलं आहे.
तसं युरेनस जे आहे, युरेनस याला आणखीन एक नाव आहे अरुण, हे नाव मी सांगितलं होतं पण प्रजापती नव्हतं. आणि नेपच्यून याचं आणखीन एक नाव आहे वरुण, हे पण नाव मी सांगितलेलं आहे अरुण वरुण, पण हे प्रजापती हे नाव सांगितलेलं नव्हतं. पण आयोगाने मराठीत विचारले पण इंग्लिश मध्ये की युरेनस नाव सांगितलेलं आहे. सो युरेनस याला 61 सॅटेलाइट, 61 शिकवलेत का नाहीये, वन डे लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं 61 नाहीयेत, याला अगोदर 28 होते, आता याची संख्या 32 पर्यंत गेलेली आहे. सो पहिलं चुकीचं आहे, कारण 61 सॅटेलाइट्स नाहीयेत. त्याच्यानंतर बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 51 मिलियन दशलक्ष किलोमीटर, ऍक्च्युअल मध्ये 57.9 दशलक्ष किलोमीटर आहे, म्हणजे बी हे तुमचं बरोबर आहे. ओके, 58 ओव्हरऑल त्यांनी 58 पकडलेलं आहे. त्याच्यानंतर प्रजापती हा सूर्यमालेपासून सरासरी 2400 समथिंग 17 दशलक्ष किलोमीटर काहीतरी एवढ्या अंतरावर आहे, म्हणजे हे पण चुकलेलं आहे युरेनस. मग 2400 इथे 4400 असं दिलेलं आहे. सो हे सी सुद्धा तुमचं चुकीचं आहे. म्हणजे बघा, ए चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, बी तेवढं तुमचं बरोबर आहे. मग याच्यामध्ये या आता बी तेवढं बरोबर, खालीपैकी कोणते विधान आहे, मग बी बरोबर, ए बरोबर इथं दिलंय हे नाहीये, सी बरोबर इथं दिलंय हे नाहीये, ए सी बरोबर नाहीत, याचा अर्थ एसी चूक आहे, हे असू शकतं. बी सी बरोबर नाहीत, एसी बरोबर नाहीत, बघा एसी बरोबर नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. सो पर्याय क्रमांक 3, 22 पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर असेल. चला परत एकदा आउट ऑफ बॉक्स कंटेंटच्या बाहेरचा क्वेश्चन आलेला आहे, तुमच्या कंटेंटच्या बाहेर जाऊन क्वेश्चन आलेला आहे. ओके, काय क्वेश्चन आहे, अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोकनिधाची खाण. ओके, आता अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोकनिधाची खाण आहे. आता तुम्हाला बघा आउट ऑफ बॉक्स आहे, त्यांनी हा क्वेश्चन मुद्दामून टाकलेला आहे, तुम्हाला याचं उत्तर यावं नाही यावं अपेक्षित नाहीये. याचं उत्तर मलाही उत्तर येत नव्हतं. आता जॉग्राफीमध्ये माझं सेटनेट झालेलं आहे, जॉग्राफीमध्ये सेटनेट झालंय, एमएससी जॉग्राफी झालेलं आहे, पूर्ण जॉग्राफीमध्ये एज्युकेशन झालेलं आहे. तरीही काही क्वेश्चन जे आहेत तर नव्हते सुटत, क्लिअरली सांगतो मी, सुटत नव्हते, मी शिकवलेले पण नव्हते. तर त्याच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन जवळपास 3 क्वेश्चन असे आहेत, 3 क्वेश्चन असे आहेत की जे क्वेश्चन मलाही टफ जात होते, मलाही क्लिअर सांगायचं असेल तर मलाही येत नव्हते. 3 क्वेश्चन मलाही येत नव्हते, त्याच्यामधला हा एक प्रश्न आहे की ज्याचं उत्तर मी बघून सांगतोय, क्लिअर सांगतोय की याचं उत्तर मी बघून सांगतोय, मलाही याचं उत्तर येत नव्हतं. जॉग्राफीमध्ये माझं नेट क्लिअर आहे तरीही याचं उत्तर येत नव्हतं. परत जॉग्राफीमध्ये माझं पीजी जॉग्राफीमध्ये झालेलं आहे, जॉग्राफीमध्ये जेएनयू मध्ये मी जॉग्राफीचा अभ्यास केला, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये. तरी याच्यामध्ये जॉग्राफीचं म्हणजे भरपूर जॉग्राफी असं इंटरनली भिनलेलं आहे माझ्या, पण तरीही हा प्रश्न मला येत नव्हता तर येत नव्हता, काही विषय नाहीये. पण चला, जगातील सर्वात मोठं कोणती लोकनिधाची खाण आहे, तर उत्तर बघून सांगतोय मेसाबी, हे याचं योग्य उत्तर आहे. अमेरिका देशातील सरोवर विभागातील जगातील सर्वात मोठी लोकनिधाची खाण मेसाबी ही आहे. क्लिअर वन लाइनर मध्ये क्वेश्चन आहे, सो लक्षात ठेवा मेसाबी. हे एक क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन नंबर 23, हा जो मला येत नव्हता तो मी सांगेन तुम्हाला कुठले कुठले क्वेश्चन आहेत की जे येत नव्हते. त्याच्यानंतर परत याच्यामध्ये आता मॅच द पेअर जोड्या लावा, शहर जिल्हा आणि विशेष बाब, शहर जिल्हा आणि विशेष बाब. याच्यामध्ये बघा एका साईडला काय दिले, एका साईडला इकडे शहर जिल्हा दिले, इकडे विशेष बाब दिले. छत्रपती संभाजीनगर, आता आपण सिटी ऑफ गेट्स 52 दरवाजाचे शहर, किती दरवाजे आहेत त्याला, 52 दरवाजे आहेत, म्हणून सिटी ऑफ गेट्स कोणत्या शहराला म्हटलं जातं, छत्रपती संभाजीनगर. ओके, 52 दरवाजाचे शहर. त्याच्यानंतर तांदळाचे कोठार किंवा तांदळाचे शहर हे गोंदिया जिल्ह्याला म्हटलं जातं, सो गोंदिया तांदळाचे शहर आलं. ओके, त्याच्यानंतर तिसरं, आता बघा वर्धा आणि जालना, इथं प्रॉब्लेम आहे थोडासा. जालना हे उपग्रह अनुश्रवण केंद्र हे जालन्याला आहे, उपग्रह अनुश्रवण केंद्र हे जालन्याला आहे. मग वर्धा याचं ऑप्शन काय दिलंय, वर्धा याचं ऑप्शन हे एक आलेलं आहे. हे 3 ऑप्शन आलेले आहेत, कोणते 3 बघा, छत्रपती संभाजीनगर 1चं 2 पाहिजे, 1चं 2 कुठं आलंय, इथे एक आहे, इथे एक आहे, याचं 2 म्हणजे 3 नंबर नाहीये, 1 नंबर नाहीये. बीचं 3 पाहिजे, बीचं 3 पाहिजे म्हणजे बीचं 4 आहे इथं, हे पण नाहीये, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. सीचं 1 आणि डीचं 4, डीचं 4 आहे, सीचं 1 आहे. 1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा झाला, इथं मिस्टेक झालेली आहे, कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो किंवा होऊही शकत नाही. बघा कॅन्सल का करावा लागतो, याचं रिझन असं आहे की वर्धा हा जिल्हा 1962 ला तयार झालेला नाहीये, वर्धा हा जिल्हा
1862 मध्ये नागपूर जो विभाग आहे ना, या नागपूर विभागापासून वेगळा करून वर्धा स्वतंत्र जिल्हा तयार केला होता. तो 1862 ब्रिटिश काळातला आहे. तो ब्रिटिशांच्या काळामध्ये वर्ध्याला स्वतंत्र दर्जा जिल्हा म्हणून दिला होता. सो वर्धा नागपूर पासून स्वतंत्र 1862 ला केलेलं आहे. इथं बाय मिस्टेकली 8च्या जागी 9 झालेलं आहे. आणि 1962 ला तुम्ही महाराष्ट्र 1960 ला निर्माण झालाय. 1960 पासून 1981 पर्यंत महाराष्ट्रात एक बी जिल्हा तयार नाही झाला. तोपर्यंत 1960 पासून 1981 पर्यंत 26 जिल्हे होते. 81 ला परत 2 जिल्हे झाले, परत मग वाढत गेले. तो भाग सोडा. पण इथं 62 ला एक पण नाही तयार झाला. 1962 ला एक पण नाही. वर्धा तर नाहीच नाही. वर्धा कधीच आहे तो ऍक्च्युअल 1862 चा. इथं 1962 दिले. पण बाकीचे 3 आयोगाने एक्झॅक्टली बरोबर दिलेले आहेत. बघा, हे याचं 2 बरोबरच आहे, याचं 3 बरोबरच आहे. त्याच्यानंतर जालन्याचं 4 हे एक्झॅक्टली बरोबर आहे. फक्त या सी चं 1 इथं थोडस 9च्या जागी 8 पाहिजे होतं. इथं मिस्टेक झाली आहे. आयोग 3 बरोबर आहे म्हणून कदाचित याचं उत्तर 4च ठेवू शकतं. आयोग बदलेल पण आणि बदलणार पण नाही, कारण बाकीच्यावरून उत्तर क्लिअर निघतं. बाकीच्या 3 वरून उत्तर निघतं ना, त्याच्यामुळे आयोग कदाचित हा क्वेश्चन चेंजही करणार नाही. पण चेंजही करू शकतं, कारण हे 1862 ला आहे. सो हे लक्षात घ्या. जर आयोगाने चेंज नाही केलं तर याचं उत्तर 4 राहणार आहे. चेंज केलं तर मग क्वेश्चन हा हॅश होऊन जाईल. ठीक आहे, चला परत. हे सिंपल आहे, शिकवण्यामधला क्वेश्चन आहे. परत आता हा क्वेश्चन जॉग्राफी मध्ये नाही, पण हा क्वेश्चन हिस्ट्री मध्ये तुमचा झालेला असेल. जॉग्राफी मध्ये हा क्वेश्चन झालेला नसेल, पण हिस्ट्री मध्ये हा क्वेश्चन झालेला असेल. जॉग्राफीच्या बॅच मध्ये शिकवत नाही, पण हिस्ट्री मध्ये हा मी क्वेश्चन शिकवलेला असतो. बघा आता, गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. त्या जमिनी महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ती पद्धत कोणती? मग गावाचा महसूल गोळा करण्याची पद्धत, गावाला त्या काळी महल म्हटलं जायचं. गावाला महल, आणि मग पद्धतीला नाव होतं महलवारी. आणि मग महसूल गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला लंबरदार. महसूल गोळा करणारा अधिकारी कोणत्या नावाने ओळखला जायचा? लंबरदार या नावाने ओळखला जायचा. ही महलवारी पद्धत हॉल्ट मॅकिन्झे यांनी सुरू केली होती. कोणी सुरू केलेली आहे ही पद्धत? हॉल्ट मॅकिन्झे यांनी ही सुरू केलेली पद्धत आहे ही महलवारी. लक्षात ठेवा. जमीनदारी म्हणजे ही कायमधारा आहे. जमीनदारी म्हणजे कायमधारा आहे. कधी सुरू झाली? 1793 साली ही पद्धत सुरू करण्यात आली होती. कोणी सुरू केली होती? ही कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली आहे. कॉर्नवॉलिस. बघा कशी सुरू करण्यात आली होती. याच्या अगोदरची होती ना ती बोली पद्धत, बोली किंवा तिला लिलाव पद्धत. लिलाव पद्धत ही कोणाची होती? वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स. या हेस्टिंगच्या काळामध्ये वॉरन हेस्टिंग्स याच्या काळामध्ये जी लिलाव किंवा बोली पद्धत होती, पहिल्यांदा लिलाव 1 वर्षासाठी, पुन्हा लिलाव 5 वर्षासाठी, परत लिलाव 10 वर्षासाठी करण्यात आला, आणि परत तेच कायम करण्यात आलं म्हणून त्याला कायमधारा. पण वॉरन हेस्टिंगची जी बोली पद्धत होती ती परत कायमधारा करण्यात आली होती. मग ही कायमधारा कॉर्नवॉलिसची, बोली पद्धत वॉरन हेस्टिंगची, महलवारी ही हॉल्ट मॅकिन्झे यांनी सुरू केलेली पद्धत होती. तसं पटवारी ही काय पद्धत नाहीये. पटवारी ही पद्धत नाही. पटवारी म्हणजे तलाठी. पटवारी म्हणजे तलाठी हे पद आहे. कोणाच्या काळामध्ये आलं होतं हे तलाठी पद? लक्षात ठेवा. मूळ पटवारी हे नेमण्याचं काम कोणाच्या काळामध्ये झालं होतं? शेरशाह सुरी याच्या काळातलं हे पटवारी आहे. सो शेरशाह सुरीचा काळ आहे. पटवारी म्हणजे तलाठी. रयतवारी. आता रयतवारी कोणाच्या काळातली? 1920 साली. ही कोणी सुरू केली? थॉमस मनरो यांनी सुरू केलेली आहे. आणि हीच 18 साली, आय थिंक वर्ष थोडं मागे पुढे होतंय, पण मनरो. अँड महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली रयतवारी? महाराष्ट्रामध्ये एल्फिस्टन. सो एल्फिस्टनच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एल्फिस्टननी, तर मनरो यांनी मद्रास प्रांतात सुरू करण्यात आली होती, थॉमस मनरो यांनी. आणि महाराष्ट्रामध्ये ही रयतवारी. सो लक्षात ठेवा, गावच्या विकासा म्हणजे गावच्या महसूल गोळा करण्यासाठी सुरू केलेली पद्धत कोणती आहे? महलवारी. हा हिस्ट्रीचा पण जॉग्राफी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सो महलवारी हॉल्ट मॅकिन्झे याची पद्धत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचा बरोबर आहे. ओके, आता हा क्वेश्चन तुम्हाला येणं अपेक्षित आहे, इतिहास मधून येणं अपेक्षित आहे. हा क्वेश्चन जॉग्राफीत जरी विचारला असला तरी इतिहास मधून हा प्रश्न येणं गरजेचं आहे. बरं,
जॉग्राफी मध्ये बॅच मध्ये हा काही शिकवलेला नाहीये, पण हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे म्हणून आपण जॉग्राफी मध्ये नाही घेतला, पण येणं मात्र अपेक्षित आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला, सो याचं उत्तर आहे 2. चला, क्वेश्चन नंबर 26, 26वा प्रश्न बघा. आता एका साईडला मॅच द पेअर्स, पुन्हा जोड्या. बघा, तुमच्या माहिती करता सांगतो, जोड्या लावायचे प्रश्न एवढे सोपे दिलेत, एकावरून इथं पण उत्तर येऊन जाईल. तुम्ही जोड्या लावायचे सगळे प्रश्न बघा. जॉग्राफी मध्ये एक जोडी आली की उत्तर येतात, एक जोडी आली की उत्तर येतात. मग याच्यामध्ये बघा, आता महाराष्ट्रामध्ये ओके जिल्हे आणि लोकसंख्या 2001 ते 2011 हे आपल्या, हा प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये झालेला आहे. स्टेप अपच्या सेम हाच प्रश्न झालेला आहे, कमीचा झालेला आहे, जास्तचा झालेला आहे. त्याच्यानंतर अरवली पर्वतावर टेस्ट सिरीज मध्ये झालेला प्रश्न आहे, त्याच्यावर अरवली पर्वतावर पण टेस्ट सिरीज मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन होता. चला, याच्यावर काय विचारलं होतं, वने, जो वनाचा क्वेश्चन होता त्याच्यावरही टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वाधिक वने असणारे जिल्हे या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आला होता, तोही प्रश्न टेस्ट सिरीज मधून विचारला होता. त्याच्यानंतर आता इथं बघा, हा प्रश्न काय दिलंय, 2001 ते 2011 या काळातील दशवार्षिक वाढ असं दिलेलं आहे. मग आता तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रात सर्वात जास्त दशवार्षिक वृद्धी दर कोणत्या जिल्ह्याचा होता? 1 ते 11 या काळात सर्वाधिक वृद्धी दर ठाणे जिल्ह्याचा. सो इथं सर्वात जास्त ठाणे, म्हणजे 1/4 पाहिजे. 1/4 बघा, आता 1/4 इथं नाहीये, इथं आहे. सो हे पर्याय असणार, इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय 2च उत्तर असणार बस. मी काय सांगितलं आताच, एकावरून उत्तर निघून जातात. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे बघा, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे असणार, इथं दुसऱ्याच पुणेच येणार. बीचं, सॉरी, सीचं, पुणे सी ला आहे ना, सीचं 2 पाहिजे, सीचं 2 पाहिजे. तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सो बीचं इथं 2 नंबर आकडा 3, म्हणजे बीचं 3 येणार. बघा, बीचं 3 आलेलं आहे. राहिलेलं नंदुरबार हे 25.50 या स्वरूपात आहे, कारण सर्वात जास्त वृद्धी दर असणारा ठाणे, पुणे आणि संभाजीनगर हा जास्त वृद्धी दराचा क्रमच होता. आणि कमी वृद्धी दराचा क्रम कोणता होता? ऋणात्मक, मायनस मध्ये मुंबई शहर, रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग हा मायनस मधला क्रम होता. हा मायनस मध्ये हे 3 क्रम इथं -7 पॉईंट, -4, -2 या स्वरूपात होते, आणि सर्वात जास्त वृद्धी दराचे इथं होते. मग तुम्हाला याच्यावरही क्वेश्चन होता, याच्यावरही क्वेश्चन होता, आयोगाने याच्यावरचा विचारला आहे. सो याच्यावरून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. चला, क्लासमध्ये झालेला आहे हा क्वेश्चन, 100% सर्वांना यायला पाहिजे, काय सोपा क्वेश्चन आहे खूप. चला, पुन्हा एकदा मी एक मगाशी सांगितला होता पहा, अमेरिकेमध्ये लोह खनिजाची खाण, हा प्रश्न माझ्या वाचनात आला नव्हता, तो प्रश्न मला येत नव्हता. आता दुसरा एक क्वेश्चन तुमच्या समोर आला, क्वेश्चन नंबर 27. हाही प्रश्न माझ्या वाचनात आलेला नाहीये, सेटनेटचा अभ्यास केलाय, फक्त आरियल सिंग हे वाचनात आले होते, पण यांनी भारताच्या हवामान प्रदेशाचे किती क्षेत्र विभागलेत हे वाचनात आलेलं नव्हतं. ओके, सेटनेटचं वाचनात आलं असेल तर तेही मला आठवत पण नव्हतं, म्हणजे मलाच याचं उत्तर सध्या येत नव्हतं. त्यावेळेस गेले, मला जास्त आठवत नाही. अरियल सिंग मात्र मी वाचलं होतं, हे आठवतंय थोडं, पण हे झोन किती आहेत हे मात्र बिलकुल मला आठवत नव्हतं. त्याच्यामुळं हा प्रश्न माझाही चुकला असेल, तो तुमचा चुकला असेल, बरोबर आला असेल तर वेल अँड गुड. जर चुकला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, सोडवला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हा जवळपास सगळ्यांचा प्रश्न सगळ्यांसाठीच टफ आहे. मी पेपर दिला तरी माझ्यासाठी टफच येतो. आरियल सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाचे किती झोन पाडलेले आहेत याचं उत्तर 10 हे आहे. चला, पुन्हा एकदा मी बघून सांगतोय, 10. हा, मी तुम्हाला काय शिकवलंय, मी कोपेन हे शिकवले. कोपेन यांनी महाराष्ट्राच्या हवामानाचे 9 झोन पाडलेले आहेत. त्रिवार भारताच्या हवामानाचे, कोपेन यांनी भारताच्या हवामानाचे 9 झोन पाडलेले, त्रिवार्ता यांनी भारताच्या हवामानाचे 7 झोन पाडलेले, हे शिकवलेलं आहे. कोपेन यांनी 9 झोन, त्रिवार्ता यांनी 7 झोन भारतीय हवामानाचे, पण आरियल सिंग यांचे 10 हे शिकवलेलं नाही. ओके, सो क्लिअरली सांगतो, नाही शिकवलं नाही तर नाही शिकवलं, काही विषय नाहीये. तर हे 10 झोन पाडलेले आहेत. 10 मध्ये ऍक्च्युअल मध्ये त्याचे मुख्य 6 झोन आहेत, आणि एरिड आणि ह्युमिड याचे सब झोन त्यांनी पाडलेले आहेत. म्हणून टोटल झोनची संख्या ही 10 झालेली. सो लक्षात ठेवा, 10 त्यांनी किती झोन पाडले? 10. हे 7 ही आकडा कोणाचा आहे? 7 हा त्रिवार्ताचा आहे. 9 हा आकडा कोपेनचा आहे. सो लक्षात ठेवा. चला, आता प्रश्न आलाय म्हणून सांगतोय मी, बाकी काही नाही. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन परत एकदा, की जो मला येत नव्हतं याचं उत्तर, आणि शिकवण्यातही गेला नाही, काही संदर्भ नाहीये. तिसऱ्या प्रश्न, हा तिसरा प्रश्न आहे, मला येत नव्हता, शिकवण्यातही गेला नाही, काही विषय नाही. भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पादन 2023-24 वर्षात किती होते? असं
स्पष्ट याचं उत्तर तुम्हाला यावं असंही काय अपेक्षित नाहीये. कोर जॉग्राफीचा पार्ट पण नाहीये. करंट अफेअरच्या रिलेटेड विचारलंय आणि सरळ सरळ संख्यात्मक आकडा आहे. उत्तर काय याचा? पर्याय क्रमांक 1 आहे. 3282 आणि 4559 किलोग्राम. हे फक्त उत्तर लक्षात ठेवायचं आणि विसरून जायचं, कारण परत याला पाठ करून तुम्हाला काही उपयोग नाही. भविष्यामध्ये हा प्रश्न येणार पण नाही. क्लिअर सांगतो, येणार पण नाही. सो त्या स्वरूपात 28 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. सोडून जा, विसरून जा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्लासमध्ये झालेल्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे. टेस्ट सिरीज मध्ये पण झाला होता, क्लासमध्ये पण झाला होता. हा प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे. सोपा प्रश्न आहे, सहज. पीवायक्यू मध्ये पण हा प्रश्न होता. याचे मी पुन्हा एकदा सांगतो, समजा तुम्हाला मध्य काही येत नसेल, आता मध्य हे यायला पाहिजे. कांगो, मध्य आशिया, मध्य आफ्रिका. कांगो मध्ये कोणता आहे? मासोले किंवा मसोले, मसाले, कांगोचे मध्य मसाले या स्वरूपात. बर, हे समजा येत नसलं तर ईशान्य भारतामध्ये कोणती स्थलांतरित शेती केली जाते? झुम. हे माहिती पाहिजे स्थलांतरित शेतीचे नाव. ईशान्य भारतात झुम. समजा एवढंच येतं ईशान्य भारतात झुम. बीचं 3 बघा बघ. बीचं इथं 1 आहे, हे नाहीये. बीचं इथं 3 आहे, हे असू शकतं. बीचं इथं 4 आहे, हे नाहीये. बीचं इथं 2 आहे, हे नाहीये. म्हणजे एकच आहे. पर्याय क्रमांक 2 100% उत्तर असणार. कारण तुम्हाला एवढंच माहिती आहे बीचं 3 पर्यटक. मग बघा, बीचं 3 हे जर असेल तर एचं 2 आहे का? बघा मग त्याच्यात एचं 2 आहे त्याच्यात. इथं बी एचं 2 दिलंय मी. त्याच्यानंतर व्हिएतनाम मध्ये कोण आहे? रे. व्हिएतनामचा रे. त्याच्यानंतर बघा ब्राझील, रोका. ब्राझीलला रोका. तो स्थलांतरित शेतीचे नाव आहेत. हे सगळे स्थलांतरित शेतीचे नाव हे नोट्स मध्ये पण आहे आणि हे क्लासमध्ये पण झालेलं असतं. सो स्थलांतरित शेती या पीवायक्यू मध्ये पण याच्यावर क्वेश्चन आहे. सो याचं पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर पाहिजे. आणि हो, हे सगळ्यांचा प्रश्न आलेला असेल, कारण ईशान्य भारत जरी बाकी येत नसले, ईशान्य भारत झुम याच्यावरून याचं उत्तर निघून जातं. कोर कंटेंटचा पार्ट आहे, कोर जॉग्राफीचा पार्ट आहे. पंजाब हिमालय. चला परत एकदा आपली जे टेस्ट सिरीज मधून ते आताचा झालेला स्थलांतरित शेती टेस्ट सिरीज मधून आहे. हे आता येणार हा प्रश्न हा टेस्ट सिरीज मधून आहे. इव्हन हा तर राज्यसेवेच्या टेस्ट सिरीजला होता, कंबाईनच्या टेस्ट सिरीजला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. चला काय बघा, हिमालयाचे प्रादेशिक विभाग यादी, त्याच्या पश्चिम पूर्व यादी 2 जोड्या लावायच्या आहेत. कोणा? हिमालयाचे प्रादेशिक विभाग आणि पश्चिम पूर्व विस्तार. हे कोणी केलेले आहेत माहिती आहे का? हे झोन केले आहेत सर बुरार्डी यांनी. सर बुराडी यांनी हिमालयाचे 4 झोन पाडलेले आहेत, त्यावरून आहेत. ऍक्च्युअल मध्ये हिमालयाचे 5 झोन कसे आहेत बघा, हे या स्वरूपात आहेत. ऍक्च्युअल मधले 5 झोन पहिलं क्लिअर करतो सगळं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 5 झोन कसे आहेत हिमालयाचे, हे या स्वरूपात आहेत. हे असे आहेत, हे 4 आहेत असे, आणि या साईडला 1 झोन आहे. मग हा पहिला जो झोन आहे दॅट इज तिबेट हिमालय. तिबेट. दुसरा जो झोन आहे तो म्हणजे बृहद हिमालय. तिसरा जो झोन आहे तो म्हणजे लेसर हिमालय. चौथा जो झोन आहे तो म्हणजे शिवालिक टेकड्या. शिवालिक टेकड्या. आणि याला नाव आहे पूर्वांचल टेकड्या. पूर्वेकडच्या इकडे टेकड्या आहेत, त्याला नाव आहे पूर्वांचल टेकड्या. हे असे 5 बघा, 1 2 3 4 आणि ते 5. हे मूळ 5 झोन पडतात. पण आता मी जे सांगितलं ना, सर बुरार्ड यांनी परत हिमालयाचे 4 पाडलेत. चटर्जी यांनी हिमालयाचे 3 पाडलेले. मग इथं विचारलेत बुरार्डी यांचे. बघा बुरार्डी यांचे 4 कोणते कोणते आहेत बघा. कसं आहे, इथं सिंधू नदी वाहते. सो इथं सिंधू आली. त्याच्यानंतर इथं सतलज नदी वाहते. सतलज. त्याच्यानंतर इथं काली नदी वाहते. इथं काली नदी आहे. त्याच्यानंतर इथं तिस्ता नदी वाहते. इथं ही नदी कोणती आली? तिस्ता. त्याच्यानंतर इथं ब्रह्मपुत्रा नदी वाहते. इथं ब्रह्मपुत्रा नदी. हे बुरार्ड यांनी पाडले सांगतोय मी. सिंधू नदीपासून काली नदीपर्यंत, सिंधू नदीपासून सतलज नदीपर्यंत बुरार्ड यांनी याला नाव दिले पंजाब हिमालय. याला नाव दिलं पंजाब हिमालय. सतलज नदीपासून काली नदीपर्यंत याला नाव दिलं कुमाऊ हिमालय. काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत त्याला नाव दिलं नेपाळ हिमालय. तिस्ता नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत त्याला नाव दिलं आसाम हिमालय. आसाम हिमालय. बस हेच विचारलेलं आहे बघा खालचा. आता पंजाब, कुमाऊ, नेपाळ, आसाम. पंजाब, कुमाऊ, नेपाळ, आसाम. हे अप्रोचच्या बॅच मध्ये झालेलं आहे, टेस्ट सिरीज मध्ये झालेलं आहे, स्टेप अपच्या क्लासमध्ये हे शिकवलेलं आहे, नोट्स मध्ये क्लिअर क्वेश्चन आहे, सगळीकडेच हे आहे. चला मग आता पंजाब हिमालय सिंधू ते सतलज. सिंधू ते सतलज बघा, पंजाब हिमालय सिंधू ते सतलज कुठे आहे? इथं सिंधू ते सतलज. 1च 4 पाहिजे, 1च 4 पाहिजे, 1च 4 पाहिजे. ऑप्शन मध्ये जर गेलात तर 1च 4 हे याच्यात आहे.
त्याच्यानंतर कुमाऊ हिमालय बघा, कुमाऊ हिमालय सतलज पासून काली नदीपर्यंत, सतलज पासून काली, सतलज काली, दोनचं एक पाहिजे, दोनचं एक आहे का, दोनचं एक पाहिजे. नेपाळ हिमालय बघा, नेपाळ हिमालय काली पासून तिस्ता पर्यंत, काली ते तिस्ता इथं दिलेलं आहे. सो सी च दोन पाहिजे, सी च दोन पाहिजे, सी च दोन, आणि राहिलं डी च तीन. पर्याय क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर असेल. हे कोणाचे भाग आहेत, बुरारटचे. तर तिथंच असणारा चॅटर्जी यांनी काय केलं, चॅटर्जीचे तीन कसे आहेत बघा, सिंधू पासून हे सतलजचा तेवढं कट केलं, सिंधू पासून कालीपर्यंत एकच पाडला. म्हणजे हे जे दोन आहेत का, पंजाब आणि कुमाऊ, हे एकत्र केलं आणि या एकाला नाव दिलं पश्चिम हिमालय. पश्चिम, सिंधू नदीपासून काली नदीपर्यंत पश्चिम. नेपाळ हिमालयाचं चॅटर्जींनी नाव दिलं मध्य हिमालय, मध्य हिमालय. आणि आसाम हिमालयाचं नाव दिलं पूर्व. बस हे तीन चॅटर्जी, पश्चिम मध्य पूर्व, बस हे तीन कोणाचे, चॅटर्जी याचे. ओके, सो इथं पर्याय क्रमांक एक हे तुमचं बरोबर उत्तर आहे. झाले का? हा क्वेश्चन किती नंबर होता, क्वेश्चन नंबर 30. ओके, हा ते 30 म्हणजे जॉग्राफीचे 15 क्वेश्चन आपले संपलेले आहेत. आता आपला क्वेश्चन सुरू होतो इन्व्हायरमेंटचे. जॉग्राफीचे 15 क्वेश्चन आपले संपलेले आहेत. आता पर्यावरणाचे प्रश्न बघा. पर्यावरणाचं खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही असं विचारले तुम्हाला. कोणते विधाने बरोबर नाहीत, चुकीचं विचारलंय. मग 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. ऍक्च्युअल मध्ये आपण जे वन डे लेक्चर सिरीज घेतलेली आहे त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटची एक 5 ते 10 पानांची नोट्स मी दिलेली होती. त्या 5 पानांमधूनच 4 प्रश्न तिथूनच आले, क्लिअर 4 प्रश्न आले. बघा आता हे मॉन्ट्रियल करार, पर्यावरण विषयक विकास संयुक्त राष्ट्र परिषद, हे मॉन्ट्रियल त्याच्या संदर्भात होती का, पर्यावरण विषयक विकास संयुक्त राष्ट्र परिषद 92 ची ही कुठे झाली होती, मॉन्ट्रियल येथे नाही, रिओ दी जानेरो. रिओ दी जानेरो ही कुठे आहे, रिओ दी जानेरो हे ब्राझील मध्ये, जानेरो हे ब्राझील मध्ये आहे, तिथं झाली होती. सो ए चुकीचं आहे. त्याच्यानंतर 87 चा ब्रुटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या दुसऱ्या परिषदेत संबंधित आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. मग सी बघा, मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉल कधीचा आहे, 1997 चा. ब्रुटलँड अहवाल सो हा 1987 आणि हे 1992 ची रिओ दी जानेरो परिषद. म्हणजे ए चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, पण क्योटो प्रोटोकॉल 1997 चा आहे. आणि तो कशाचा आहे, मानवनिर्मित हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याच्या संदर्भात क्योटो प्रोटोकॉल आहे, हा याचा उद्देश होता. सो सी मात्र बरोबर आहे, ए आणि बी चुकीचं आहे. बरोबर नाही कोणते, ए आणि बी बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 हे 31 नंबर उत्तर असेल. क्लिअर आले सर्वांना, 31. सो वन डे लेक्चर मध्ये सिरीज मध्ये झालेला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर परत आता हा तर क्वेश्चन आपले जे टेस्ट सिरीज झालेले आहे याच्या टेस्ट सिरीज मध्ये खूपदा 2-3 वेळेस हा क्वेश्चन याच्या संदर्भात क्वेश्चन आला होता. बघा कसा आला होता, 2 अँगलने आला होता. एकदा खालीलपैकी प्रमुख हरितगृह वायू त्याच्या जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम. म्हणजे सर्वात जास्त जागतिक तापमानवाढ कोण करतं, सर्वात जास्त जागतिक तापमानवाढ कोण करतं, पहिलं कार्बन डायऑक्साईड करतो. सर्वात जास्त जागतिक तापमानवाढ कार्बन डायऑक्साईड. पण जर तुम्हाला इथं पोटेन्शियल विचारलं असतं, क्षमता, जागतिक तापमानवाढीची क्षमता जास्त असणारा वायू, तर त्याचं उत्तर CH4 मिथेन हे असतं. आणि टेस्ट सिरीज मध्ये हा पण विचारलेला प्रश्न आहे आणि हा पण प्रश्न आहे तसा विचारलेला. बघा तापमानवाढ कोण करतं, कार्बन डायऑक्साईड, पण तापमानवाढीची क्षमता कोणाची जास्त आहे, मिथेनची. पण मिथेनचं वातावरणातलं प्रमाण कमी आहे म्हणून तो तेवढा इफेक्ट करत नाही. याचं वातावरणातलं प्रमाण जास्त आहे म्हणून हा इफेक्ट जास्त करतो, पण याची क्षमता जास्त नाहीये. पण याचं प्रमाण जास्त आहे म्हणून इफेक्ट जास्त होतो. सो पहिलं कार्बन डायऑक्साईड 3 आणि 4 हे तर नाही येतच. मग 2 नंबरचं मिथेन हे दोन्ही आहे. आता 3 नंबरचे जे आहे तो फ्लोरिनेटेड गॅस नाहीये, तर तो नायट्रस ऑक्साईड आहे 3 नंबरचा. सो 3 नंबर नायट्रस ऑक्साईड आणि 4 नंबर फ्लोरिनेटेड गॅस. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. सो ग्रीन हाऊस गॅस मध्ये नंबर 1 कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड गॅस हे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर परत एकदा अगदी डेफिनेशनवर विचारलेला क्वेश्चन आहे. सरळ तुम्हाला व्याख्येवर प्रश्न विचारलाय. काय, परिसंस्था ही नैसर्गिक साधन संपत्तीची प्रणाली आहे. परिसंस्था नावातच जडले, इकोसिस्टीम म्हणजे काय, भोवतालची नैसर्गिक निसर्गाची साधन संपत्ती.
दुसरं, परिसंस्था ही एकल संकल्पना असून पर्यावरणाचे भौतिक, जैविक आणि अजैविक घटकांचा एकत्र. परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्था म्हणजे पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकाचा जो परस्पर संबंध आहे याला परिसंस्था म्हणतात. परिसंस्था पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक, भौतिक पर्यावरण म्हणजे अजैविक घटक आणि जैविक घटक यांना एकत्रित चौकटीला पर्यावरण असं म्हणतात. सो परिसंस्था ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि जैविक आणि अजैविक घटकाच्या एकत्रित चौकटीला एकत्र राहतात. सो हे ए व बी दोन्ही अचूक असून अरे हेचे योग्य स्पष्टीकरण आहे. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर आले सर्वांना? सो पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तिथे डेफिनेशन मध्ये परत एकदा एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. जीवसंहती बायोम ही संकल्पना कोणी मांडली? कोणी मांडली? एफ क्लेमेंट्स यांची संकल्पना आहे. परत आपण जी शॉर्ट नोट दिली त्याच्यामधून हा क्वेश्चन आहे. हेकेल यांची कोणती संकल्पना आहे? इकोलॉजी. इकोलॉजी हे हेकेलची आहे. बरं, एजी ट्रान्सले यांची इकोसिस्टीम. इकोसिस्टीम आणि हे मॅकनोटन आणि वोल्फ यांनी काय केलं? इकोलॉजी याची डेफिनेशन दिलेली. इकोलॉजीची डेफिनेशन दिली आहे, त्यांची व्याख्या इकोलॉजीची यांची. सो लक्षात ठेवा इथं उत्तर कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. साधा सोपा सोपा. हे ट्रान्सले विचारून झालंय, हेकेल विचारून झालंय, आता त्यांनी बायोमोर विचारलंय. कोणाची संकल्पना आहे? एफ क्लेमेंट्स यांची ही संकल्पना आहे. क्लिअर आलं? सो 34 पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. क्लासमध्ये झालेला सिंपल साधा सोपा सरळ सर्वांना येणारा प्रश्न आहे तो. परत एकदा शिकवलेला प्रश्न, क्लासमध्ये झालेला प्रश्न आहे तो म्हणजे काय? खालीलपैकी कोणते विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहेत? म्हणजे मॉन्ट्रियल करारावर विचारले. मॉन्ट्रियल अग्रीमेंट. ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC. बघा आता ओझोन होल कधी सापडलं? O3 होल. O3चं होल हे 1985. O3चं होल कधी सापडलं? 1985. 1985 ला ओझोनला होल सापडलं. त्याच वर्षी व्हिएन्ना करार झाला. व्हिएन्ना करार झाला की ओझोन होल जे आहे, ओझोन ऱ्हास जो आहे त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे, यासाठी व्हिएन्ना करार. या व्हिएन्ना करारानुसार 1987 मध्ये मॉन्ट्रियल करार झाला. मॉन्ट्रियल करार हा 1987 चा तोच करार, हा मॉन्ट्रियल करार 1989 मध्ये हा करार लागू झाला होता. हा लागू झाला. ओके, ह्या मॉन्ट्रियल करारावर विचारले. अर्थातच ओझोन होल सापडलं म्हणून व्हिएन्ना करार, त्याच्यानुसारच मॉन्ट्रियल करार म्हणजे ओझोन ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे हे मॉन्ट्रियल कराराचं महत्वाचं, CFC वर नियंत्रण आणण्यासाठी तर मॉन्ट्रियल करार झाला होता, ओझोनचं संरक्षण करणे. सो पहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर पृथ्वी आणि तिच्या पर्यावरण संरक्षणासाठी पारिस्थितिकीय संतुलन व जैवविविधता समृद्धी करण्यासाठीचे कार्य करणे. मला सांगा मॉन्ट्रियल करार हे ओझोन होल संदर्भात आहे. जैवविविधतेचा आणि मॉन्ट्रियल कराराचा अर्थार्थी संबंध नाहीये. बायोडायव्हर्सिटी आणि मॉन्ट्रियल कम्प्लीट डिफरंट आहे. त्याच्यामुळं इथं बी चुकीचं आहे. आणि ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास, ओझोन होल जे सापडलं होतं ना, हे ओझोन होल साऊथ पोलला सापडलं होतं. ओझोन होल म्हणजे ओझोनला जे होल पडलंय हे कुठं? दक्षिण ध्रुवावर पडलं होतं. म्हणून दक्षिण ध्रुवावर जे पोल्युशन झालंय त्याच्यामुळे ओझोनला होल पडलं. मग त्या पोल्युशनचा अभ्यास करणे हे सुद्धा मॉन्ट्रियल कराराचं उद्दिष्ट होतं. त्याच्या संबंधित मॉन्ट्रियल करार होता. सो ए आणि सी हे याच्यामध्ये येतं. ए आणि सी बरोबर आहे. कशा संदर्भात आहे? ए आणि सी. पर्याय क्रमांक 3 हे 35 ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर असेल. परत हा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आलेला क्वेश्चन होता. परत क्वेश्चन नंबर 36 पर्यावरणचे 5 झालेले आहेत, पण लोकसंख्ये संदर्भात पण हा एक क्वेश्चन आहे. इकॉनॉमिक्स मध्ये विचारलाय, पण चला आलाय तर एक्सप्लेनेशन तेवढं देऊन टाकतो त्याचा. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. हे चुकीचं आहे. दक्षिण कोरिया 2017 मध्ये तर नव्हतीच, आज सुद्धा नाहीये. दक्षिण कोरियाच्या लोकसंख्येची घनता नियर अबाउट 570च्या जवळपास काहीतरी आहे. आजही भारताची लोकसंख्येची घनता त्याच्यापेक्षा कमीच आहे. त्याच्यामुळे हे पहिलं विधान इथं चुकीचं आहे. बी बघा 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी तेव्हाही होती आणि आजही आहे. बांगलादेशपेक्षा आपली घनता कमीच आहे. सो बी हे इथं योग्य आहे. मग बघा बी योग्य, केवळ बी योग्य. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. केवळ बी योग्य आहे. क्लिअर आहे? अशा प्रकारे आपण जवळपास आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारे जॉग्राफीचे 15 प्रश्न, एन्व्हायरमेंटचे 5
आता लोकसंख्येचा हा एक जवळपास असे 21 प्रश्न म्हणजे जवळपास तुमचे 42 मार्क याचं विश्लेषण मी क्लिअर सांगितलेलं आहे. 42 मार्काचं विश्लेषण, त्याच्यामध्ये एक प्रश्न जो आहे हा कॅन्सल होण्यासारखा आहे. एक प्रश्न कॅन्सल होण्यासारखा, तो कोणता हेही सांगितलंय. वर्धा जिल्ह्याची जोडी मॅच झाली नाही, पण आयोग हा बरोबर देण्याची शक्यता पण आहे, कदाचित कॅन्सल पण होऊ शकतो. तर तो त्यावेळेस आपण आयोगाचा आन्सर सेकंड की आल्यानंतर तुम्हाला कळेल. पण बाकी सगळे प्रश्नाचे उत्तर क्लिअर आहेत. त्याच्यापैकी जर तुम्ही पाहिलं असेल जॉग्राफीचे तर जॉग्राफीचे तुम्हाला किती प्रश्न येणं अपेक्षित आहे? जॉग्राफीचे 15 प्रश्न. 15 पैकी बघा आता क्लिअर, म्हणजे टाकला जाऊन भांड लपवणे असा प्रकार नाहीये. 3 प्रश्न हे क्लिअरली मलाही आले नाहीत, क्लिअर कट मलाही आले नाहीत. 3 प्रश्नाचा मलाही संबंध नाही. त्याच्यानंतर परत याच्यापैकी 2 प्रश्न हे करंट अफेअर्सशी रिलेटेड होते, ते संख्यात्मक होते. मग त्याच्यापैकी एक प्रश्न जो होता पहा, कोणता? लमांड. हे 3 प्रश्न जे आले नाहीत ना, ते म्हणजे कोणते होते माहितीये का? एक गहू आणि तांदूळ याचं हेक्टरी उत्पादन, हा एक क्वेश्चन होता. गहू तांदूळ हेक्टरी उत्पादन. लोह खनिज खाण ही अमेरिका, हा एक क्वेश्चन होता. गहू तांदूळ हेक्टरी उत्पादन, लोह खनिज खाण अमेरिका, आणि आणखीन एक आर्यल सिंग याचे हवामान. हे 3 प्रश्न क्लिअरली मला आले नाही. त्याच्यानंतर लमांड, तांडा, त्याच्यानंतर हे जे आहे यांच्या ग्रामसभेची लोकसंख्या ही 700 करणे, हा एक क्वेश्चन होता. आणि याच्यात आणखीन एक क्वेश्चन आहे की जो करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. असे जवळपास 5 प्रश्न हे तुमचे टफ आहेत. ओके, लमांड, तांडा हे जर करंट अफेअर ज्याचा अभ्यास झालाय, हे 3 तर येणं अवघडच आहे. जर हे 3 मायनस झाले तर राहिले तुमच्याकडे 12 प्रश्न. ओके, 12 पैकी तो एक प्रश्न गेला, सो राहिले तुमच्याकडे किमान 11 प्रश्न. 11 पैकी तुम्हाला किती प्रश्न येणं अपेक्षित आहे? तुम्हाला साधारण 8 ते 9 प्रश्न तर किमान येणं अपेक्षित आहे. 8 ते 9 हे ऍव्हरेज क्वेश्चन तुमचे आले पाहिजेत. 8 ते 9 क्वेश्चन, कारण बाकी क्वेश्चन जर तुम्ही पाहिले असतील तर बाकी क्वेश्चन हे तुम्हाला एक मॅच द पेअर्स मधले तर एका लाईन वरून जोडणारे होते. मॅच द पेअर्स मधले एका लाईन वरून जोडणारे प्रश्न होते, त्यामुळे ते प्रश्न तुमचे आले पाहिजे. ओके, अशा 8 ते 9 प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे. सो 8 ते 9 जॉग्राफीचे यायला पाहिजे. इन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न आहेत, हे इन्व्हायरमेंटचे 5च्या 5 प्रश्न आले पाहिजे, काही विषय नाही. कारण सगळे प्रश्न हे शिकवण्याशी संदर्भात होते, टेस्ट सिरीज वगैरे तुमच्या अभ्यासाशी संबंधात होते. सो इन्व्हायरमेंटचे 5च्या 5 प्रश्न तुमचे आले पाहिजे. मग याचे 8 ते 9, समजा याचे आपण 8 पकडले, याचे 5 पकडले, तर जवळपास याचे 13. समजा तरी इन्व्हायरमेंट मध्ये एखादा चुकला तरी 4 पकडले, तर इन्व्हायरमेंट आणि जॉग्राफी मध्ये 20 पैकी 12 प्रश्न तुमचे यायला पाहिजे होते. 20 पैकी 12 प्रश्न इथं तुमचं येणं अपेक्षित आहे इन्व्हायरमेंट अँड जॉग्राफी मध्ये. क्लिअर आहे? सो ठीक आहे मित्रांनो, थांबूया तिथं. बऱ्यापैकी आपण आयोगाच्या आन्सर कीची वाट पाहू. मी जे सांगितलेले उत्तर आहेत तर बऱ्यापैकी उत्तर ऍक्युरेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अनावधानाने एखादी मिस्टेक होऊ शकते, एखादं संभाव्यता चुकू शकते. त्यावरून परत एकदा पाहूयात आपण आयोगाचे आन्सर की आल्यानंतर. तोपर्यंत तुमच्यासाठी हे एक आन्सर की तुमच्या समोर ठेवलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. थांबूयात आपण. थँक्यू.